सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। मुज्तबा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत, जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजांवर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार जहाजावर लक्ष ठेवून। चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। 2 आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आफताब आणि अनीस अशा आरोपींची नावं। 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागणार। महामार्गांवरचा वार्षिक पास महागणार। 3000 रुपयांच्या पासमध्ये आता 75 रुपयांची वाढ। सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी। गहू, ज्वारी पिकांचं नुकसान। तर 17 तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाचा इशारा। सुपरहिट सरकार सिनेमाच्या 4थ्या भागाची रामगोपाल वर्मांकडून घोषणा। पुढच्या महिन्यात शूटिंग सुरू। सुभाष नागरे आणि शंकरची जोडी पुन्हा दिसणार रुपेरी पडद्यावर। T20 मुंबईच्या नव्या पर्वाचा जल्लोष पुन्हा सुरू होणार। मुंबईकर क्रिकेट प्रेमींसाठी मोठा सोहळा। स्पर्धेत मुंबईचे नवे आणि दिग्गज खेळाडू एकत्र खेळणार। यावेळी स्पर्धेत महिलांच्याही 3 टीम्स सामील होणार।